चेअरमन हा? तुमचं नाव नाही आलं ते एफचिन फाईल मध्ये. आपलं नाव येऊ शकत नाही. कस काय? पण आपले काम झाले फायली फाडून टाकीत असतो. अयो. चे- फायली लगेच वाहिली काढी. बरं बाळू ती संधी बघितली का रे मळ्यात काय दिसाना ती. संगीला जाऊया तेव्हा का तिकडून कोण आलंय. इकडं बघ. या सुजाताबाई या इकडे या 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 कुठं चालल्या? मी गावात चालले चेअरमन. का बरं गावात? मी लय खुश आज. दिसतोय चेहरा येऊन तुमच्या. हा. हा चेहरा लय फुललाय तुमचा. हा? काय असं काय घडलंय? इकडे या जरा ऐकायला आलं पाहिजे ना आम्हाला जरा. कारण सांगू का? नको नको सांगा मोठ्याने आम्हाला ऐकायला येईल. हो काय झालं 15 दिवसापूर्वी ना बचत गटाची ना सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला ना. हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला ठेवला होता. होता आणि त्या गटाचा आहे ना आमचा ग्रुपचा नंबर आला. त्या ते एनजीओ ने ठेवला होता मागं. हो. म्हणजे महिला बचत गटाचा तुमचा नंबर आला. हो, आणि मी अध्यक्ष असल्यामुळे मला आहे ना ते हे देणार आहे काय बक्षीस. बक्षीस. अरे वा, वा, वा. हा संध्याकाळी लय मोठा कार्यक्रम म्हणून थोडी धावपळ चालू आहे. काय मग आता तुमच्याकडून पार्टीच घेतली पाहिजे अशी. पहिले मला गिफ्ट घेऊ द्या मग तुम्हाला पार्टी देते. बरं बरं बरं. मग काय आम्हाला आमंत्रण आहे का नाही? हा हो या ना. कार्यक्रमाला? हो सगळे गावातले लोक आपले जमणार आहे तिथं. गावातले लोक ग्रामपंचायतच्या अशी इथं. कोणती एनजीओ आहे की चेअरमनला फोन नाही केला? हा. अहो बक्षीस कोणाचे असते? माहित नाही. कोणाच्या? बरं ठीक आहे, कोणाच्या हस्ते तुम्हाला माहित नसलं तरी चालेल, हा. पण तुम्हाला आम्हीच बक्षीस देऊ. हा. कोणाचं असू द्या, बक्षीस आम्हीच देऊ. चेअरमन द्या ना. हा, आणि वरून ते एनजीओची ट्रॉफी काय तुम्हाला चेक मिळेल ते वेगळा, पण आमच्या हस्ते तुम्हाला एक खास अशी पैठणी देऊ आम्ही. वा वा वा. काय म्हणता खरं? हा. हो चालेल मग तुमच्याच हाताने बक्षीस घेते. 100% आम्ही येणार आणि आमच्याच हस्ते बक्षीस वितरण होणार. चेअरमनचा हा शब्द आहे, आणि चेअरमनचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष. रेश. जा तुम्ही आता बिंदास तयारी करा, आलोच आम्ही हो संध्याकाळी. हो चालेल चालेल या नक्की. हा हा. चांगलं नटून थाटून या सत्काराला. चेअरमन हा? अहो तुम्हाला काही बोलावं काही कळत का? काय झालं याच्यात? काय चुकलं आमचं? आमच्यातर्फे पैठणी. हो, अहो ते बक्षीस समारंभ हे सरपंचाच्या हस्ते. सरपंचाच्या हस्ते होय. हा हा. ना आता तर आम्ही तर शब्द देऊन बसलो, मग तेच ना, तुमची घाईच लय होती, अति घाई. आम्हाला विचारायचं ना अगोदर. आणि आता जर आम्ही गेलो नाही तर सुजाता पुढे आमची काय इज्जत राहायची? हं. ना चिक्की होईन ना चिक्की. मग आता सरपंचाला सांगू आम्ही तुम्ही या कार्यक्रमाला जायचं नाही. तसे नाही ऐकले हा. तर दम देऊन सांगू. बघा बाबा, बघावं तुमचं आता. आम्हाला जावं लागेल तिथं. चला, सरपंच काय म्हणते मी काय म्हणतो, ते सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कला केंद्र याच्यात काय फरक आहे? आपल्याला फक्त ते सांस्कृतिक सोडून कला केंद्र माहिती बाबा. ते सांस्कृतिक काय असतं ते नाही माहिती. चला तुम्ही घंट्याच्या नादी लागला ना तर तुमचं आई हे बक्षीस जायचं निघून. या 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 चेअरमन साहेब बसा. हा, लय गोडीने आता चेअरमन साहेब बसा. सरपंच, गावात विविध कार्यक्रम होतात, बाहेरचे लोक येतात, एनजीओ येतात. एक विरोधी पक्ष म्हणून किंवा गावातले आम्ही एक प्रतिष्ठित म्हणून तुम्ही साधं सांगण्याची तस्ती सुद्धा घेत नाही गावात कार्यक्रम आहे म्हणून. अहो त्या एनजीओचा कार्यक्रम आहे, आयोजक ते एनजीओ आहे, ग्रामपंचायत नाही आहे. एनजीओचा कार्यक्रम म्हणल्यानंतर ते ठरवतील कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं. आमचं कशाला लोकांची कडे धावधावाडी. नाही नाही नाही, तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक सांगत असता की चेअरमनला सांगू नका. ते एनजीओ येतंय गावात, त्यांना सरपंच माहीत होतो चेअरमन माहीत होत नाही. तो मला सांगितलंय, माझ्या तर कानावर असं आलंय की त्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरणाचं काम तो मला दिलंय. आता मला काय म्हणायचे, कोणतेच बक्षीस वितरणाचे कोणते सत्काराचे तुम्हीच का? आम्ही बी गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. अहो बक्षीस वितरण कोणी करायचं हे ते आयोजकांनी ठरवायचं असतं. आपण कोण ठरवणार? त्या आयोजकांना असं वाटलं असेल बा सरपंचाच्या शुभ हस्ते द्यावं, दिलं त्यांनी काम माझ्याकडं. एवढं काय त्याच्यात? त्यांचे त्या आयोजकाला तुम्ही सांगत नाही का, कळत नाही का आमच्या गावात चेअरमन बी आहेत, काही कामं तुम्ही आम्हाला बी द्यायला पाहिजे. तुम्ही जाणीवपूर्वक काही बरं ठीक आहे, पुढच्या महिन्यात जे कार्यक्रम येतील त्याचे सगळ्याचे शुभ असते तुमच्याकडंच. जमणार नाही. इथून येतं. पुढच्या महिन्याचे नाही सरपंच, जरा नीट ऐका. इथून पुढं कोणताच कार्यक्रम आम्हाला नाही आला तरी चालन, पण ह्यो कार्यक्रमाचं बक्षीस वितरण चेअरमनच करणार. का बरं एवढं का आडवं लागू राहिले तुम्ही? आम्ही एका ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काही करू शकतो. तुमचं आम्ही नाहीच ऐकणार. अहो त्याच्यात काय एवढं मोठा कार्यक्रम आहे का तो? आपला एक छोटा मोठा कार्यक्रम आहे, वाटलं त्यांना माझ्या असते त्याचं म्हणून, बाकी काय नाही दुसरं. त्यांना काही वाटन होय. हा, ते आपलं झाकरी ते.
त्यांना काही वाटन, पण आम्ही सांगतो म्हणून तुम्ही तिकडे फिरकायचं सुद्धा नाही, तुला फिरकायचं नाही यायचं सुद्धा नाही ही त्या भाषा हो ही भाषा नाही. मग तर आपणच जात असतो कार्यक्रम आपणच ओढीत असतो. नाही 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 नाही. मग आम्ही तुम्हाला येऊ दे, भांडणं झाले तरी चालते, रक्ताचा पूर आला तरी चालत, पण भांडणं होणार पण नाही ते तुम्ही कार्यक्रम- आता रक्तपाताची गोष्ट केली ना हा. तर सरपंच जाणार आणि बक्षीस वितरण करूनच येणार, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी. महायुद्ध होईन, पाहू द्या भांडणं होतीन, पाहू द्या रक्तपात होईन, पाहू द्या रक्ताचा पूर होईन. वाहू द्या. आपणच करणार. तुम्ही दुनिया झाली तरी आपणच बक्षीस वितरण करणार. आणि आम्ही बी शब्द दिलाय, काही झालं तरी आम्हीच करा. बाळ्या आपणच जायचं संध्याकाळी बक्षीस वितरण. बाळ्या, हा. सकाळी कामावर नाही यायचं काय तुला? हा? चेअरमन हा. मी जरा येतो लय अर्जंट काम आहे. हा. तेवढं घ्या बक्षीस बघू. अरे बाळ्या, आपल्याकडे लय मोठा मळा आहे, तिथं सरपंच नाही म्हणले तर आपल्या मळ्यात यायचं, बघून घेऊ सरपंच. बघा बघा कुठूनही बघा आणि कोणत्या बाजूने बघा, बक्षीस वितरण करणार तर ह्योच पठ्ठ्या करणार. दम मारो दम भजे गरम बोलो शुभ शाम. अरे घंट्या, हा? ती गाणी बिनी बस कर. तू एक काम कर बरं, पहिले शिरप्याकडे जा बरं का, त्याला म्हणा बंदुकीत 2 बार भरून ठेव, आणि तू आहे ना आपले ते आपली कुराड बिरड आहेत ना ते आण बरं. आज सरपंच संग भांडणच करायचे मला. मी ना धार मारून येतो हा, कुराडीला. कुराडीला धार मारून येतोय. अरे कशाला एवढा वेळ आहे? अरे सरपंच काय ऐकणार आज मला. अहो तुम्ही कशाला भांडण्याच्या मागे लागले, कशाला भांडण करता? अहो, मी म्हणलं त्या आजच्या दिवस आम्ही त्या बाईंना शब्द दिलाय, मला बक्षीस वितरण करायला जाऊ द्या. ते म्हणले आज तर जाऊच देणार नाही. मी आज तर मीच जात असतो, ह्यो पकड्याच मला म्हणले नाही का बक्षीस वाटत असतो, आणि आता मी सांगून आलोय का महायुद्ध होणार. अहो तुम्ही जर महायुद्ध केलं तर त्यांचे बी भाऊबंदकी तुमच्यापेक्षा काही कमी नाही. शेवटी आडनाव काय त्यांचं बिरोड. बिरड, हा. ते काही का नाही 19-20 तुम्हाला थोडे जडत जातील. मग आता तर आम्ही शब्द दिलाय, आम्ही जायबंद म्हणजे आमचे युद्ध झालं तरी आम्ही ऐकत नसतो. हो पण थोडा शांत डोक्याने विचार करा ना. काय? तुम्ही एक काम करा, हा, तुम्ही ना बक्षीस समारंभाची तयारी करा. बर. सरपंचाला थांबायची जबाबदारी माझी. बघा, तुला मोठी पार्टी. सरपंच फिरकले नाही पाहिजे तिकडं, नक्की. नक्की. आणि सरपंच तिकडे नाही आल्यावरती एनजीओ माझ्याकडेच येणार आहे, माझ्याच हाताने बक्षीस वितरण होणार आहे. हा, मग मी पैठणी आणायला जातो, पण काम पक्क व्हायला पाहिजे ना. 200% काम होणार. जाऊ मग मी तुम्ही जा आणि पार्टीसाठी पैसे बी ATM मधून काढून ठेवा. 100%. फक्त सरपंच तिकडे नाही आले पाहिजे. सरपंच कुठे आहेत आता? सरपंच तिकडे बाकडे बसलेले. पाकडे हो. हा, तिथं ओके. चौकात. आयला, बरं काम केलं नाही. चला सरपंचाकडे. हो सरपंच. काय काय झालं? अहो ती संगी नाही का, हा, तिची आणि तिच्या नवऱ्याची एकदम तुंबळ युद्ध झाले कुठं? त्यांच्याच घरापाशी. बर मग फुल दोघात भांडणं झालेत आणि ती संगी चालली जीव द्यायला तुमच्या माळ्यातल्या विहिरीत. हे आमच्याकडे का म्हणून? ती मोठी विहीर आहे ना, आणि सगळ्यात जादा पाणी तिलाच आहे. अरे मग काय आमची चीर सापडे का तिला? तिला म्हणा अरे जीवन एकदाच आहे, नको मरू म्हणा, घ्या समजून मिटून घ्या भांडणं तुमचे. अहो ते नंतर सांगता येईल तिला, पण तुम्ही आधी माळ्याकडे पळा. तिने विहिरीत उडी मारली, ती मेली. चेअरमनचं तुमचं आधीच वाकडं. चेअरमनची ओळख आहे गृहमंत्र्यापर्यंत. चेअरमननी सांगितलं, सरपंचाने ढकलून दिली. मग काय करायचं? मी कस काय ढकलून देईन राव, कळत नाही का त्यांना? आपण पुरावा मागतो ना, कोर्टात पुरावा लागतो, पोलिसांना पुरावा लागतो. कुठून देतात पुरावा तुम्ही? अरे पण लोक पाणी पितात राव ते विहिरीत, असं हा, कसं? मग तेच ना, मग ती विहीर बंद होईल. ते बाळू भाऊ नाही जायचं तिथं माळ्यात. तुमचे लहान लहान पोरं जाते, ते शौर्य जातो आंबे तोडायला, चिंच तोडायला. ती विहिरीत घाबरतीन सगळे. बाईने जीव दिला म्हणलो. आईला पण मला तर आता तिकडे ते बक्षीस वितरणाला जायचंय राव. आता तुम्ही ठरवा भाऊ, तुम्हाला बक्षीस वितरण महत्वाचं आहे का ती बाईचा जीव वाचवणं आणि तुमची विहीर वाचवणं महत्वाचं आहे? नाही नाही, ते बक्षीस वितरणात जाऊ दे भाऊ. ते मी ते बाईला वाचवतो, ते विहिरीचा खराबा आणि बाईच्या आयुष्याचा खराबा. हा. मी जातो लगेच जातो हा मी. चाल. अन दम मारो दम. आईला काय कुटाणा करून ठेवतात या बाया, काही भी भांडणं करतात नवऱ्या संग. काही झालं नसलं म्हणजे बरं होईल भाऊ. आईला पाणी तर शांत आहे, नाही तर कोणी दिसना बी. आईला मला काय येड्यात काढ काय गड्या, वर सुद्धा नाही कुठं. शालीच्या नवऱ्यालाच कॉल करतो. हॅलो, ए साखाराम, अरे शालीची तू काय भांडणं झाले काय? माहेरला गेली कधी? 8 दिवसापूर्वी. बोलणं सुद्धा नाही. मला असं कळलं होतं का शालीची तुझे भांडणं झाले म्हणून. नाही ना, नक्की नाही ना? बरं 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 बरं. यायला म्हणजे शाली इकडं आलीच नाही.
केलं ते बक्षीस वितरणाच तरी बघतो. बाळू, अरे ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला वय? अरे, आणि कोणाच्या हस्ते झाले बक्षीस वितरण? चेअरमनच्या? बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक. काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. बरं बरं. याचा अर्थ चेअरमननी काडी केली, मला इकडे पाठवलं, स्वतः तिकडे गेले नाही का चेअरमन? आता बघा माहेर डाव करता नाही का, बघाच तुम्ही आता. हॅलो चेअरमन बाई, अहो काय तुम्ही घरा जरा बाहेर पडत जा, त्या चेअरमनचे काय थेर झालेत बघा एकदा. अहो पहिल्यांदा तरी त्या सुजाताबाईच्या मागं पडत होते, आता अख्खा बचत गट धरलाय त्यांनी. बघा गावात जाऊन कार्यक्रमात बघा काय शायनिंग मारली, स्वतःच्या हस्ते पुरस्कार वितरण केलंय. हा येते नाच आता घरी येते नाच. बरं बरं बघा बघा चांगलं बघा, सोडू नका, टप्प्यात कार्यक्रम करा चांगला. तुम्ही जर आताच वेळीच आवर घातला चेअरमनला तर ठीक आहे, नाही तर चेअरमन हाताबाहेर जाते. तुम्हाला माहिती आहे ना बचत गटात किती महिला असतात. हां बघा बघा चेअरमन, आता तुम्ही देखतेच राही ना. चला हळूच. बरं झालं चेअरमन. बाळू लय बरं झालं तू आला बाबा टायमाला. मला कुठून बुद्धी सुचली आणि मी आलो. अरे 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 हळूच बसा. आयो 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 आयो. दंगलीत सापडले का काय? कळवंडीत. कोणाची कळवण झाली? घरच्या माणसाची. असं होय? हा. अग ग ग ग ग कमून झाला असं आपण. घरच्या माणसाला कळालं वाटतं काय हे कुठं गावात जाणार आहेत, कशाला? कोणत्या बक्षीस द्यायला का काय बक्षीस समारंभाला. अहो त्याचं काही नाही, कोणीतरी फोन केला चेअरमन बाईला आणि सांगितलं आता अख्खा बचत गटच चेअरमनच्या नावावर झालाय म्हणून. अरे 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 त्या बचत गटाच्या माग चेअरमन एवढं खोटं सांगावं. अरे 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 लयच लोक बारुळे आपल्या गावातले. हा ना, हे असं करावं का कधी? असं नाही करायला पाहिजे. नाही 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 नाही. चेअरमन बाईने घरात कोंडू आणलं अरे, मला. अरे, अरे. बरं झालं पाळ्या आला. चेअरमन गोट्यात गेलता, गोट्यात कुट्टीतच हात घालीत होते. निवडलं नाही तर कुट्टीत हात घातला असता यांचा. आज लाईट गेली नव्हती, बरं झालं बाळ्या आला म्हणून हात वाचले. मी काय म्हणतो, आता उद्या एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे गावात. नको 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 नको. अहो जा की, मी बाहेर गावी चाललोय जरा. प्रतिष्ठित नागरिक आहेत तुम्ही. मला कार्यक्रमाच्या दिवशी बाळ्या गावातच थांबायचं नाही, तू चल घेऊन मला. चला. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.